कधी कधी आपल्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात, पण तरीही आपण एकटे असतो. आपल्याला काय करावं हे समजत नाही, कोणता मार्ग योग्य आहे हेही कळत नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरीही यश मिळत नाही. आणि मग आपण देवाकडे हात जोडून एकच प्रार्थना करतो, देवा मला योग्य मार्ग दाखव. पण मित्रांनो, कधी कधी देव स्वतः आपल्या समोर येत नाही. तो आपल्या आयुष्यात एका गुरुच्या रूपाने येतो, एका व्यक्तीच्या रूपाने येतो, एका शिक्षकाच्या रूपाने येतो, आई वडिलांच्या रूपाने येतो, एखाद्या संतांच्या रूपाने येतो, किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने येतो. जी व्यक्ती आपल्याला आयुष्याचा असा एक धडा शिकून जाते जो आयुष्यभर विसरू शकत नाहीत. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं जातं, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. कारण गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही, गुरु म्हणजे आपल्या आयुष्यातील अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्गदर्शक आहे. आणि आज आषाढी पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण साजरी करतोय गुरुपौर्णिमा. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी छोटीशी कथा सांगणार आहे जी कदाचित तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातील त्या व्यक्तीची आठवण करून देईल ज्यांनी तुम्हाला अडचणीच्या काळात योग्य मार्ग दाखवला. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, आषाढी महिन्यातील गुरुपौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. महर्षी वेदव्यास हे भारतीय ज्ञान परंपरेतील महान ऋषी मानले जातात. महाभारताच्या रचनेशी आणि वेदांच्या ज्ञान परंपरेशी त्यांचे नाव जोडले जाते. म्हणूनच या पवित्र दिवशी आपण गुरूंचे स्मरण करतो. पण गुरुपौर्णिमा म्हणजे काय? फक्त एका दिवसाची पूजा आहे का? तर नाही. गुरुपौर्णिमा म्हणजे ज्यांनी आपल्याला जीवनात काही शिकवलं त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय. आपल्या आयुष्यात अनेक गुरु असतात. आपली आई, आपले वडील, आपले शिक्षक, आपले मोठे बहीण भाऊ, आपले मार्गदर्शक आणि कधी कधी आपले अनुभव सुद्धा आपले गुरु असतात. कारण काही धडे आपल्याला पुस्तकातून मिळत नाही, ते आपल्याला आयुष्य शिकवतं. कधी दुःखातून, कधी अपयशातून, कधी संघर्षातून आणि कधी एखाद्या व्यक्तीच्या वाक्यातून. मित्रांनो, समजा एखादा माणूस एका अनोळखी जंगलात हरवला आहे. त्याच्याकडे शक्ती आहे, त्याच्याकडे चालण्याची क्षमताही आहे, पण त्याला दिशाच माहिती नाही. तो कितीही वेगाने चालला तरी तो योग्य ठिकाणी पोहोचलेच असं नाही. पण जर त्याला एखादा माणूस असा भेटला ज्याला त्या जंगलाचा मार्ग माहीत आहे, तर तो योग्य दिशा दाखवू शकतो. बस हीच गुरूंची भूमिका आहे. गुरु आपल्यासाठी चालत नाहीत, पण ते आपल्याला कोणत्या दिशेने चालायचं हे शिकवतात. गुरु आपल्यासाठी संघर्ष करत नाहीत, पण संघर्ष करण्याची ताकद गुरु आपल्याला देतात. गुरु आपली प्रत्येक समस्या सोडवत नाहीत, पण समस्येकडे पाहण्याचा दृष्टी बदलतात. म्हणूनच ज्यांच्या आयुष्यात योग्य गुरु असतात त्याला अडचणी येतात, पण तो अडचणीमध्ये हरवत नाही. मित्रांनो, तुम्हाला मी कथा सांगतो. एकदा एका गावात एक गरीब मुलगा राहत होता. त्याचं नाव माधव होतं. माधव खूप हुशार होता, पण त्याची परिस्थिती अत्यंत गरीब होती. वडील शेतमजूर होते, आई घरकाम करून कुटुंबाचा संसार चालत होती. माधवला शिकण्याची खूप इच्छा होती, पण घरची परिस्थिती अशी होती, कधी त्याच्या हातातून पुस्तक असायचं तर कधी त्याच हातात कामाचं साधन असायचं. शाळेत त्याच्याकडे महागडे कपडे नव्हते, महागडी बॅग नव्हती, चांगले बूट नव्हते. त्यामुळे काही मुलं त्यांची मजाक उडवत होते. एक दिवस वर्ग शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना विचारलं, मोठं झाल्यावर तुला काय बनायचं आहे? कोणी म्हणलं डॉक्टर, कोणी म्हणलं इंजिनियर, कोणी म्हणलं पोलीस. पण माधव मात्र शांत बसला. शिक्षकांनी त्याला विचारलं, माधव तू काय बनणार आहेस? माधव हळू आवाजात म्हणाला, सर मला माहीत नाही. शिक्षकांनी विचारलं, का? माधवच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, सर माझ्याकडे स्वप्न पाहण्याची परवानगी आहे का? हे ऐकून संपूर्ण वर्ग शांत बसला. शिक्षक माधव जवळ गेले, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, गरीब असणं ही तुझी चुकी नाही, पण स्वप्न न पाहणं ही तुझी चुकी आहे. तू मोठं स्वप्न पहा, परिस्थिती तुझ्यापेक्षा मोठी नाही. त्या दिवशी माधवच्या आयुष्यात एक गुरु जन्माला आला. तो शिक्षक माधवला फक्त शिकवत नव्हता, तो त्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवत होता. काही वर्षांनी माधवने खूप मेहनत केली. तो मोठा अधिकारी झाला. एका दिवशी त्याला आपल्या जुन्या शाळेत जाण्याची संधी मिळाली. तो थेट आपल्या शिक्षकाकडे गेला. शिक्षक आता वृद्ध झाले होते. माधवने त्याच्या चरणांना स्पर्श केले. शिक्षकांनी त्याला ओळखलं नाही. माधव म्हणाला, सर मी माधव. शिक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले. माधव म्हणाला, सर तुम्ही मला एकदा सांगितलं होतं, गरीब असणं ही तुझी चुकी नाही, पण स्वप्न न पाहणं ही तुझी चुकी आहे. सर ते एका वाक्याने माझं आयुष्य बदलून टाकलं. शिक्षक शांतपणे म्हणाले, माधव मी तुला फक्त एक वाक्य सांगितलं होतं. माधव म्हणाला, नाही सर,
तुम्ही मला माझं आयुष्य दिलं होतं. आणि मित्रांनो, हीच गुरूंची खरी ताकद असते. गुरु कधी कधी आपल्याला फक्त एक वाक्य सांगतात, पण ते एक वाक्य आपलं संपूर्ण जीवन बदलून टाकतं. आज आपण अनेकदा म्हणतो माझे गुरु कोण, पण त्याआधी एक प्रश्न स्वतःला विचारा, मी गुरूंनी दिलेली शिकवण माझ्या आयुष्यात पाळतो का? गुरूंच्या चरणी फुल अर्पण करणं सोपं आहे, गुरूंची पूजा करणं सोपं आहे, गुरूंच्या नावाचा जप करणंही सोपं आहे, पण गुरूंनी सांगितलेलं सत्य आयुष्यात स्वीकारणं खूप कठीण आहे. मित्रांनो, गुरु म्हणतात अहंकार सोडा, आपण म्हणतो मीच बरोबर आहे. गुरु म्हणतात दुसऱ्याला मदत करा, आपण म्हणतो माझ्याकडेच वेळ नाही. गुरु म्हणतात मन शांत ठेवा, आपण मात्र छोट्या छोट्या गोष्टीवर रागवत असतो. म्हणून गुरूंची खरी पूजा म्हणजे त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगणं असतं. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, घरातील देवघर स्वच्छ करा, आपल्या गुरूंची प्रतिमा असेल तर तिच्यासमोर दिवा लावा, फुल अर्पण करा, मनापासून प्रार्थना करा. पण त्याच्यासोबत एक गोष्ट नक्की करा, ज्या व्यक्तीने तुम्हाला आयुष्यात योग्य मार्ग दाखवलाय तिला आजपासून धन्यवाद द्या. कदाचित तुमचे शिक्षक असतील, कदाचित तुमचे आईवडील असतील, कदाचित तुमचे मित्रही असतील, किंवा कदाचित अशी व्यक्ती असतील तिच्यामुळे तुम्ही आज ज्या ठिकाणी आहे तिथे पोहोचलात. आणि त्यांना एक फोन करा, फक्त एवढंच सांगा, तुम्ही माझ्या आयुष्यात आहात यासाठी धन्यवाद. कदाचित तुमचे हे 4 शब्द त्याच्या आयुष्याची सर्वात मोठी बातमी बनेल. मित्रांनो, गुरूंची कृपा मिळवण्यासाठी मोठे मोठे विधी करणं आपल्याला गरजेचं नाही, महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे अहंकार सोडा. ज्ञान मिळालं म्हणजे अहंकार करू नका, पैसे मिळाला म्हणून अहंकार करू नका, पद मिळालं म्हणून अहंकार करू नका. कारण गुरु ज्ञान देतात, पण त्या ज्ञानासोबत नम्रताही शिकवतात. दुसरी गोष्ट म्हणजे आईवडिलांचा आदर करा. तुमच्या आयुष्यातील पहिले गुरु म्हणजे तुमचे आईवडील असतात, त्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी संपत्ती या जगात नाही. तिसरी गोष्ट म्हणजे गरजू व्यक्तीला मदत करा. गरजूंच्या नावाने मोठी पूजा करण्यापेक्षा एखाद्या भुकेला माणसाला जेवण देणे, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला पुस्तक देणे, एखाद्या दुखी माणसाला 2 प्रेमाचे शब्द सांगणे ही गुरुसेवेचे एक पवित्र मानले जाते. चौथी गोष्ट म्हणजे वाईट संकट सोडा. गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालण्याची जबाबदारी आपली असते. आणि 5वी गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सबुरी ठेवा. आज नाही मिळालं म्हणून देवाने आपल्याला सोडला असं समजू नका. कधी कधी उशीर होतो, पण योग्य वेळ आला की आयुष्य बदलतो. म्हणून गुरूंवर विश्वास ठेवा. मित्रांनो, आपल्या आयुष्यात प्रत्येकाला एक ना एक दिवस अडचण येते. कधी पैसा कमी पडतो, कधी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, कधी व्यवसायात नुकसान होतं, कधी नोकरीची चिंता असते, कधी मुलांच्या भविष्याची चिंता असते, आणि कधी आपण स्वतःशीच हरतो. पण अशा वेळी जर तुमच्या आयुष्यात एखादा गुरु असेल तर त्यांचे एक वाक्य तुम्हाला पुन्हा उभं करू शकते. म्हणून आज जर तुमच्या गुरु तुमच्या सोबत असतील तर त्यांना घट्ट मिठी मारा, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. आणि जर ते या जगात नसतील तर त्यांच्या आठवणी मनापासून नमन करा. गुरु शरीराने दूर जाऊ शकतात, पण त्यांची शिकवण कधीच दूर जात नाही. आज गुरुपौर्णिमा आहे, म्हणून आज एक प्रश्न स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यातील गुरु कोण आहेत? आणि दुसरा प्रश्न, मी त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगतोय का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात, आणि जर उत्तर नाही असेल तर आजपासूनच सुरुवात करा. गुरूंच्या चरणी जाण्यासाठी कधी उशीर होत नसतो. मित्रांनो, जगात आपल्याला अनेक लोक भेटतात. काही लोक आपल्यासोबत थोडा वेळ चालतात, काही लोक आपल्याला सोडून जातात, पण काही माणसं असे असतात जी आपल्या आयुष्याची दिशा बदलून टाकतात. तीच माणसं म्हणजे आपले गुरु असतात. म्हणून आज तुमच्या जीवनातील प्रत्येक गुरुला मनापासून नमन करा. ज्यांनी तुम्हाला पहिलं अक्षर शिकवलं, ज्यांनी तुम्हाला पहिल्यांदा चालायला शिकवलं, ज्यांनी तुम्हाला पडल्यावर उठायला शिकवलं, ज्यांनी तुम्हाला तुमच्या चुका माफ केल्या, ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, आणि ज्यांनी तुम्हाला सांगितलं तू हे करू शकतोस. अशा प्रत्येक व्यक्तीला गुरु पौर्णिमेच्या दिवशी मनापासून नमन करा. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, देव आपल्या आयुष्यात आपल्याला आयुष्य देतो, पण गुरु मात्र त्या आयुष्याला अर्थ देतो. देव आपल्याला डोळे देतो, पण गुरु योग्य दृष्टी देते. डोळा आपल्याला मार्ग दाखवतो, पण गुरु त्या मार्गावर चालण्याची शक्ती देते. म्हणूनच आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वजण मनापासून म्हणूया, गुरुदेव, माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर कर, माझ्या मनातील अहंकार दूर कर, मला सत्याचा मार्ग चालवण्याची ताकद दे, माझ्या आतून चांगली कर्मे घडू दे, आणि माझ्यावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जर तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती आहे जिने तुम्हाला योग्य मार्ग दाखवला तर कमेंटमध्ये एक शब्द लिहा, गुरुदेव. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्यामुळे तुमचं आयुष्य आज सुंदर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या भक्तिमय परिवारात सहभागी होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन भक्तिमय आणि प्रेरणादायक कथेसह. तोपर्यंत गुरूंची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहू. जय गुरुदेव, जय गुरुदेव दत्त. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.